ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। देवणीत शिक्षणाची वारी विठ्ठल नामाच्या गजरात रंगली आषाढी एकादशी। पालखी उद्घाटनाला मान्यवरांची उपस्थिती, विद्यार्थ्यांनी लेझिम व नृत्यातून भक्तीचा आनंद द्विगुणित केला। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज देवणी येथे शिक्षणाची वारी म्हणजेच भव्य पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले। विठ्ठल नामाच्या जयघोषात, लेझिमच्या गजरात आणि भक्तिरंगात रंगलेल्या या दिंडीने देवणी शहर भक्तिमय करून सोडले। बोरोड चौक येथे पालखीच्या उद्घाटनासाठी मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री गोविंदरावजी भोपणीकर साहेब, देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक न खोडेवाड साहेब, बांधकाम सभापती नागेश अण्णा जीवने, रामरावजी भोपणीकर, माजी सरपंच देवीदास पतंगे, नगरसेविका सत्यभामाताई घोलपे, तुकाराम तलवाडे सर, माधव बालवाडे सर, प्रताप कोयले सर, पिंटू म्हेत्रे सर, विलास तपसाडे सर, रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत जावडे, उपप्राचार्य डॉक्टर शिवाजी सोनटक्के तसेच आबासाहेब इंग्लिश स्कूलचे प्राचार्य डॉक्टर सत्यवान सोनटक्के यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षाप्रमाणे यंदाही या शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक व आकर्षक वेशभूषांमध्ये सहभाग घेत दिंडीला चार चांद लावले। विद्यार्थ्यांनी नृत्य आणि लेझिमच्या तालावर विठ्ठल विठ्ठलचा गजर करत संपूर्ण शहर भक्ती रंगात न्हाऊन टाकले। शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले होते। या पायी दिंडीचा समारोप देवणी येथील श्री विठ्ठल मंदिरात महाआरतीने करण्यात आला। विठ्ठलाच्या चरणी भक्तीचा हा अनोखा उत्सव पाहून नागरिकांनी भाविकांच्या उत्साहाचे कौतुक केले। शिक्षणाची वारी ही केवळ एक दिंडी नसून विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक, आध्यात्मिक व सामाजिक जाणीवा रुजवणारा उपक्रम ठरला। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। वलांडी प्रतिनिधी।